तुम्हाला राजमा आवडतो का? नाही? मग ही रेसिपी तुमच्यासाठी. हे आहे राजम्याचं थालीपीठ. खूप टेस्टी होते आणि खूप सिंपल आहे. मुलांच्या डब्यासाठी किंवा डाएट असेल केलेला त्याच्यासाठी एकदम म्हणजे खूप झटपट आणि टेस्टी हेल्दी रेसिपी आहे आणि सिंपलशी आहे. चला साहित्य सांगते. राजमा रात्री भिजू घातला होता बघा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण त्याला बॉईल केलं आहे. बॉईल करताना याच्यामध्ये आपल्याला मीठ आणि पाणी बस एवढंच टाकलं आहे आणि जेवढं हवं तेवढंच आपण थालीपीठसाठी घ्यायचं आहे. मी 1 वाटी घेतलं होतं याच्यामधलं. बघा राजमा भिजेल एवढंच पाणी टाकायचं आणि 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. 2 शिट्ट्या का घ्यायच्या हे पुढे सांगते मी तुम्हाला, त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल. आता एक बारीक कांदा चिरून घ्यायचा. आपल्याला आलं, मिरची, जिरे, लसूण हे सगळं बारीक करायचं आहे. कोथिंबीर मी याच्यात आहे ना थोडा पुदिना पण टाकला आहे, त्याने राजमा बाधत नाही. आता खलबत्त्यामध्ये मी जिरे, आलं, लसूण आणि मिरची आवडीनुसार घ्या तिखट, याला छान बारीक करून घ्यायचं आहे. याच्यामध्येच मी थोडी कोथिंबीर टाकली आणि थोडा पुदिना. ते टाकताना व्हिडिओ नाही आला. आणि बारीक कोथिंबीर चिरून ठेवायची वरून टाकण्यासाठी. आता याच खलबत्त्यामध्ये आपल्याला 1 वाटी राजमा घ्यायचा आहे. त्याला थोडं आबडधोबड बारीक करायचं आहे. मिक्सरमध्ये केलं तर जास्त बारीक होणार, म्हणून खलबत्त्यात किंवा हाताने मॅश करून घेतलं तरी चालेल, पण गरम असल्यामुळे बघा वाटीने पण करून घेऊ शकता तुम्ही, चाटामध्ये टाकू. पण जे खलबत्त्याला मसाला लागला होता तो त्याच्यासोबत येऊन जातो, म्हणून मी खलबत्त्यामध्ये केलं आहे. आता त्याच्यात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर भरपूर प्रमाणात घ्या आणि आपण ठेचलेला ठेचा, त्याच्यात वरून तीळ टाकले थोडे. आता गव्हाचं पीठ आणि बेसन हे आवडीनुसार घ्या तुमच्या. तसं मी अर्धी एक वाटी घेतलं आहे. आता थोडंसं तिखट, थोडंसं हळद, हे धने पावडर आणि जिरे पावडर, थोडंसं चिमूटभर मीठ, कारण आपण राजमामध्ये शिजताना पण मीठ टाकलं होतं म्हणून थोडंसं घ्यायचं. आता बघा मी 1 वाटी पाणी घेतलं आहे आणि त्याच्यातलं थोडंसं पाणी आपल्याला लागलं, जास्त नाही लागलं. बघा ज्यांना राजमा आवडत नसेल त्यांनी हे करून बघा, रेसिपी नक्की आवडेल. बघा एवढंच पाणी लागलं आहे. आता इकडे पॅन ठेवला आहे गॅसवर आणि इकडे एक रुमाल वला करून पोळपाटवर ठेवला आहे. बघा आता हे थालीपीठ थापून घेऊयात. थोडं जाडसरच राहू द्यायचं, पातळ नाही करायचं.
वरून तीळ टाकायचे पुन्हा थोडेसे. मध्ये होल पाडायचं छोटंसं. इकडे पॅनला आपण तेल लावून घेऊयात थोडंसं. आता हळूच आपल्याला थालीपीठ टाकायचं आहे बघा. वरून पण थोडे तीळ टाकले मी. आता वरून तेल पण टाकलंय बघा. आता इकडे दुसरं थालीपीठ घेतलंय मी करायला. तोपर्यंत आपलं ते थालीपीठ होईल. बघा उलट करून घ्यायचे थालीपीठ. पुन्हा वरून तेल लावायचं थोडं. छान खमंग भाजून घ्यायचं. हे खमंग होण्यासाठीच आपल्याला कुकरच्या जास्त शिट्ट्या नाही घ्यायच्या आहेत. कारण जास्त शिट्ट्या घेतल्या तर राजमा खूप शिजेल आणि त्यामुळे खमंग असं थालीपीठ नाही होणार. म्हणून 2 शिट्ट्या घ्यायच्या. आता दुसरं पण थालीपीठ टाकलंय मी बघा. याला पण छान खमंग भाजून घ्यायचं आहे. याला पण उलट करून घ्यायचं छानपैकी. चला झाले की आपले थालीपीठ तयार. या खायला. त्याच्यावर छान बटरचा गोळा ठेवायचा, लोण्याचा गोळा छानपैकी, आणि घ्यायचं खायला. चला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा नवीन असाल तर. ओके बाय.